फूड अड्ड्यामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर आपण आज बघणार आहोत कांद्याची पातीची एक भन्नाट अशी झणझणीत अशी रेसिपी. तर यासाठी आपल्याला कांद्याची पात स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि कांद्याच्या पातीचा हिरवा भाग आणि पांढरा भाग सेपरेट करून घ्यायचा आहे आणि याला आपण आता चिरून घेऊयात. आपल्याला यासाठी शेंगदाणे आणि लसूण याची भरड वाटून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ह्या मिक्सरमधून जाडसर असं वाटून करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे. थोडीशी हिंग या ठिकाणी आपण परतून घेतलेली आहे. त्यानंतर कांद्याच्या पातीचा पांढरा भाग आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटं याला चांगले परतून घेतल्यानंतर आपण कांद्याची हिरवी पात यामध्ये टाकून घेऊयात. आणि याला एकसारखे मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकायचे आहे, पाव चमचा हळद आणि आपल्या गरजेनुसार लाल तिखट टाकायचे आहे आणि आपण मगाशी करून घेतलेली शेंगदाण्याची भरड या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊयात. कांद्याची पात चांगली शिजवून घ्यायची आहे. अर्धवट जर कच्ची राहिली ती दाताखाली त्याची चव बरोबर नाही लागणार, त्यामुळे चांगले याला शिजवून घ्यायचे आहे. तर आपली कांद्याची पात या ठिकाणी बनवून तयार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.